नाव विनोद चिंतामण पाटील, राहणार पुसनत, सारंगखेडा ते पुसनत रोड लगत विनायकबाईचे शेत आहे. त्या शेतात त्यांनी हरभरे कांदे घेतले आणि त्यांच्या ट्यूबवेल मधून मोटर नसताना पाणी बाहेर फेकलं जात आहे. 3-4 वेळेस त्यांची मोटर बाहेर फेकली गेली. पाईपचे नुकसान झालं, मोटरचे नुकसान झालं. ते आता मोटर टाकू शकत नाही. त्यांनी पीक घेतले कांदे आणि हरभरे, यातूनच नुकसान होत आहे. प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी कारवाई करावी ही नम्र विनंती. किती कांदे और किती ती- नुकसान असेल? 3 एकर कांदे, 2 एकर हरभरे, असं आम्ही प्रत्यक्ष बघितलंय शेतकऱ्यांनी. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मध्ये वातावरणाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रशासनाने योग्य दखल घेऊन लवकरात लवकर येऊन योग्य ती कारवाई करून स्थळाला भेट द्यावी. किती नुकसान असे होणार आहे? 4 ते 5 लाखाचं नुकसान झालं आहे. हे शेतकरी विनायकबाई मोटर टाकू शकत नाही. कमीत कमी 4 ते 5 वेळेस मोटर प्रेशरने वरती फेकली गेली, त्याचे त्यांना नुकसान झालंय. हा ट्यूबवेल कधीतरी 5-10 मिनिटं ऑटोमॅटिक पाणी फेकतो, नसताना मोटर लाईन नसताना तरी पण पाणी फेकत राहतो. उंच 100 फुटापर्यंत वरती पाणी जातं. याचे आम्ही प्रत्यक्ष बघितलंय. आमच्याकडे व्हिडिओ आहे, आमच्याकडे सगळं ओके आहे. माझे हे क्षेत्र पुसनत शिवारात 5 एकर आहे. या 5 एकर क्षेत्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये हे बोरवेल ट्यूबवेल जे आहे हे अचानकपणे रात्री किंवा मी नसताना हे पूर्ण मोटरसहित पाईप वगैरे बाहेर फेकून दिलेलं होतं आणि बरंचसं नुकसान 5-6 पाईप त्यावेळेस तुटून पडलेले होते. केबलसुद्धा तुटून पडली, मोटरही बाहेर येऊन फेकली गेलेली होती. पुन्हाच्या त्या सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळा असल्यामुळे मला काही पाण्याची गरज नव्हती, जास्त पाऊस असल्यामुळे पिकाला. मग पुन्हा मी 2 महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात सुरू केली मोटर दुरुस्त करून. पण 2 महिने चालल्यानंतर पुन्हा या 1 महिन्यापासून पुन्हा 1 महिन्या आधी ही मोटर पुन्हा माझ्या समक्ष दिवसा फेकली गेली आणि फेकली गेल्यानंतर पुन्हा बरंच 6 पाईप पुन्हा तुटून पडले आणि केबलही तुटून गेली आणि मोटरही बाहेर येऊन फेकली गेलेली होती. निदान 2 वेळेस तरी रोज 100 फुटापर्यंत वरती पाण्याचं प्रेशर फेकतं आणि त्यामुळे मोटर राहू देत नाही त्या ठिकाणी आणि मोटरही फेकत नाही, राहू देत नाही. त्यामुळे माझे जे या क्षेत्रामध्ये पीक लावलेलं आहे, परंतु त्यात आता मोटर राहू न दिल्यामुळे त्या पिकाचे, हरभरा पिकाचेही आणि कांदा पिकाचेही 25 दिवसापासून पाण्याविना तसेच ते थांबून गेलेले आहे. माझ्या या शेतामध्ये कांदे आणि हरभरे हे पीक पेरणी केलेली होती, परंतु या पेरणी केल्यानंतर मध्येच या मोटारने किंवा या ट्यूबवेलने धोका दिल्यामुळे या ठिकाणी 4 ते 5 लाखापर्यंत माझे नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसानीमुळे मी चिंतातूर झालेलो आहे. तसेच माझे जवळचे जे शेतकरी आहेत, परिसरातील अनेक बांधव आहेत, ते सुद्धा त्यांचे ट्यूबवेल असंच होईल किंवा असं होऊ शकतं या कारणाने ते चिंतातूर आहे. तर प्रशासनाने किंवा शासनाने काही लक्ष द्यावं किंवा काहीतरी वेध घ्यावा या ठिकाणी, की जेणेकरून मला सहारा होईल आणि माझे जे ट्यूबवेल आहे ते पुन्हा चालू होईल आणि माझे जीवन चारित्र्य जे ते सुरळीत होईल बुवा, अशी मी आशा बाळगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.